तेव्हा मायबापाला काही वाटतच नाही वाटते. एवढा धोंड्याचा महिना चालला, फक्त 2-3 दिवस राहिले. जवायले बोलवाव, पोरीले बोलवाव, धोंडे खाऊ घालाव, कपडे लत्ते घ्याव, जवायले 2-3 तोडं सोनं घेऊन द्याव. काही वाटतच नाही वाटते त्याइले. हा, आणि तू बी फोन करून असं बोलत नाही त्याइले. हो ना, माय पोरग का लय ढोंडे खाते का? शेजारच्या पोरी पारी जवाई घेऊन आले ना. हो ना, माय पोराले काही म्हणलं का चला म्हणून? बस होते, जास्त बोलू नका सुनबाईले. धोंडे काही खाल्लेच नाही का? बनव सुनबाई एक डाल भरून. धोंडे या दोघांसाठी खाऊ घालेले धोंडे. तुम्ही मुकाट्यानं बसा, तुम्हाला काय समजते? ए मुकी बसव तू. या घरच्यानं लयच बोलवलं मला धोंड्याच्या महिन्यात. 50-60 वर्ष झाले लग्नाले, एक डाव तरी बोलवलं का धोंड्याच्या महिन्यात? तुझ्या घरच्यानं तोंडवर करून बोलू लागली तू. चुप बस. का होय? हा, नुसता धोंड्याचा महिना लागला. तू लायकी तरी का धोंड्याच्या महिन्यात न्यायची? तू लायकी तरी का? लायकी तरी मला एक दाना तरी घेऊन दिला का तुला सोन्याचा? आणि तुला सोन्याची चेन पाहिजे, सोन्याची अंगठी पाहिजे, ती बी 2-3 तोड्याची. हा, लायकी आहे का? लायकी आहे का तुझी? इथं घरात खाचे प्याचे वांदे आहे आणि तुला ढोण्याचा महिना खायचा आहे का माझ्या घरी जाऊन? माया बापाचा काय होतं नाटका? निस्ती म्हणा त्या पोराले सासरवाडीला घेऊन जाय म्हणून धोंड्याच्या महिन्यासाठी. तेव्हा माय बापा नेलत का तरी तुझ्या नवऱ्याले? हा, ते माझ्या सासरा बसून आहे तिथं बिचारा. त्याला एका तरी ढोण्याच्या महिन्यात बघलो का तुझ्या घरच्यानं? सांगू राहिली मोठी झिपऱ्या तोंडाचे, झांपर तोंडे. बस ना चुपचाप. कोणता विचार करताय तू? कोणा विचारात गेली? नाही, काही नाही, काही विचार नाही करता, काही नाही, काही नाही. Oh my God.